आपल्या सरकारने महिलांकरता निर्णय केले। लेक लाडकी सारखी योजना, महिलांना आपल्या घरी मुलगी जन्माला आली, जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या मुलीचं स्वागत झालं पाहिजे म्हणून आपण लेक लाडकी सारखी योजना आणली। आपल्या महिलांना एसटी मध्ये मोफत प्रवास, अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना आम्ही आणली। जेव्हा अर्ध्या तिकिटाची योजना आणली त्यावेळी आमचे एसटीचे लोक म्हणायचे एसटी डबघाईला जाईल। आता ते म्हणतात इतक्या महिला प्रवास करून राहिल्या की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यात आलेली आहे। अशा प्रकारची योजना आपण या ठिकाणी आणली। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला। आणि आमच्या बहिणींना 1,500 रुपये महिन्याला, आमच्या लाडक्या बहिणींना ओवाळणीच्या रूपाने देण्याचा निर्णय आम्ही घेतला। आमचे विरोधक म्हणत होते होणार नाही, आता बहिणींच्या खात्यामध्ये पैसेही जायला सुरुवात झाली। आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तर ॲडव्हान्स मध्ये देण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये आता हे पैसे चाललेले आहेत। आणि म्हणून मी बंधू भगिनींना एवढंच सांगतो, हे तुमचं सरकार आहे, तुमच्या आशीर्वादानं ही सगळी कामं आम्ही करू शकलो। जी 32 कामांची यादी समाधान दादांनी वाचली, माझ्या इकडे ती यादी आहे, पण एवढी मोठी यादी वाचून मी तुमचा वेळ घेणार नाही। पण तुमचे आशीर्वाद होते म्हणून समाधान दादांना आम्ही ताकद दिली, तुमचे आशीर्वाद होते म्हणून योजना पूर्ण झाल्या, तुमचे आशीर्वाद होते म्हणून परिवर्तन होताना दिसतंय। आणि पुढे तुमचा आशीर्वाद राहिला तर या मतदारसंघाला नंबर 1 केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही राहणार नाही। आणि म्हणून खरं म्हणजे आज या निमित्ताने एवढंच सांगतो की आपण सगळ्या पालख्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आमची जी ग्रामदेवता आहे त्याच्या साक्षीनं एवढंच सांगतो, तुम्ही दादांना ताकद द्या, आमची ताकद त्यांच्या पाठीशी आहे। आणि या ताकदीच्या भरोशावर एक मोठं परिवर्तन आपण करून दाखवू, एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।